माननीय एकनाथ शिंदे साहेब तेव्हा पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या हे केलं होतं की कल्याणकरांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल. त्या पद्धतीने 5 वर्ष सर्वच लोक पाठपुरावा करत होते. त्याच्यात महापालिकेच्या सर्व लोक आयुक्तापासून बाकीचे हे असतील, आमचे लोक असतील आणि मी स्वतः. आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देण्यात येईल. आणि त्यानुसार आत्ता कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त माननीय जाखर मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं ज्या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे. 16,000 चौरस फूट ही जागा आहे. मला वाटतं 100 बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम, म्हणजे कॅथलॅब वगैरे सर्व, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकरांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल. ग्वारीपाडा येथे आपला एक हॉस्पिटलचा रिझर्वेशन होता जो अकॉमोडेशन रिझर्वेशनमध्ये आपल्याला डेव्हलप करून मिळालेला आहे. त्या ठिकाणी आपण PPP मोडवर एक हॉस्पिटल तयार करण्याचं नियोजन करतो आहे. त्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे आणि लवकरच त्याचा टेंडर आपण काढणार आहोत. या अंतर्गत आपलं एक असा मानस आहे की जे MPJYचे आजार आहे, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे जे आजार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी आयुष्मान भारत अंतर्गत जे झालेले आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या आजारांसाठी तिथे इलाज घेता येईल. त्यासोबतच इतर जे काही आजार असतात जे MPJY अंतर्गत कवर्ड नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटणार आणि प्रामुख्याने हे आपण PPP मोडवर करतो आहे. तर त्यामुळे महापालिकेकडनं ते बिल्डिंग आपण देणार आणि तिकडची जी व्यवस्था आहे ते कन्सर्न्ड जो पार्टिसिपेंट असणार आहे त्यांचं कडनं उभी केली जाणार. एकदा आपला टेंडर केल्यावर 1.5 ते 2 महिने जवळपास फायनलायझेशनला लागतात. त्यानंतर जो वेंडर येईल त्याला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हा सर्व गोष्टी